नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात पावसाच्या बातमीनं। मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इकडे रात्रीपासून तुफान बॅटिंग पावसानं केलेली आहे। अनेक ठिकाणी तर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सोबतच मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल आणि मेट्रो सेवा सुद्धा आणि रस्ते वाहतूक सेवा सुद्धा सुरळीत आहे। आज हवामान विभागानं मुंबईला येलो अलर्ट दिलाय। जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये राज्यभरातील पावसाचे अपडेट्स घेण्यासाठी माझे काही सहकारी आपल्यासोबत माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। मुंबईहून भाग्यश्री प्रधान, गोंदियामधून राकेश रामटेके आणि बुलढाण्याहून प्रफुल्ल खंदारे आपल्यासोबत आहेत। मी सर्वप्रथम जाणार आहे मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स घेण्यासाठी भाग्यश्रीकडे येतोय। भाग्यश्री, आपण बघतोय की सध्या मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसानं धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईमधली काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच मी आता मुंबईच्या विधान भवन परिसरामध्ये उभी आहे। आपण बघतोय की पाऊस जो आहे तो पडत नाहीये, नुसतं सकाळपासून ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळालं। मात्र जे पूर्व उपनगर आहेत, पश्चिम उपनगर आहेत, तिथे पाऊस पडताना पाहायला मिळतोय। ठाणे असेल, त्याचबरोबर ठाण्याच्या पुढे बदलापूरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। वाशी, नवी मुंबई या साईडला देखील पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी काही ठिकाणी सखल भागात पाणी देखील साचलेलं पाहायला मिळतंय। तसे व्हिडिओज देखील समोर आलेले पाहायला मिळालेत। मात्र एक नक्की की आत्ता विधान भवन परिसरात ढग काळे झालेले आहेत, मात्र पाऊस पडत नाहीये आणि सकाळपासून साधारण 7 वाजल्यापासून असंच वातावरण सध्या पाहायला मिळतंय। येलो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे आणि जुलै महिन्यात दमदार पाऊस पडेल असं देखील हवामान खात्याचं म्हणणं होतं। त्यामुळे या एल निनोचा परिणाम जुलै महिन्यात पण दिसणार का, की दमदार पाऊस खरंच हवामान खातं म्हणतंय त्याप्रमाणे पडणार, हे बघणं सध्या सिद्धेश महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच भाग्यश्री, तू सोबतच राहा। आपण आता जरा गोंदियाला जाऊयात, कारण गोंदियाला तिथून माझे सहकारी राकेश रामटेके आपल्यासोबत आहे। राकेश, आपण मुंबईमधली परिस्थिती बघितली, गोंदियाचं काय चित्र आहे? गोंदियामध्ये सध्या पावसाचा कसा फटका बसतोय शेतकऱ्यांना? गोंदियामध्ये रात्रीच्या सुमारास अनेक तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। परंतु गोंदियामध्ये शेती हा धानपीक असल्यामुळे मोठ्या मुसळधार दमदार पावसाची सध्या तरी अपेक्षा कायम आहे। सिद्धेश, पण राकेश, आपण बघतोय की एकंदरीतच सध्या गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी सुद्धा मारलेली होती। विदर्भामध्ये पावसाचं काहीसं चित्र अलबेल होतं, मात्र आता पाऊस बरसतोय का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीनं खबरदारी घेत आहे जर पावसाचा उद्रेक वाढला तर? सध्या तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पण सध्या तरी जो मुसळधार पाऊस गोंदिया जिल्ह्यामध्ये बरसला नाही आणि त्यामुळे धान पीक पेरताना प्रशासनाने आणि कृषी विभागाने सूचना दिल्यात की 100 मिलीमीटरच्या वर जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच पेरणी करावी, अन्यथा करू नये अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत। परंतु जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि दमदार असा सध्या पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी थोडाफार चिंतेत असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। राकेश, तुम्ही सोबतच राहा। आपण आता बुलढाण्याला जाऊयात। प्रफुल्ल खंदारे माझा सहकारी तिकडे आपल्याला या संदर्भातली माहिती देतोय। प्रफुल्ल, बुलढाण्याचं काय चित्र आहे? बुलढाण्यामध्ये पाऊस पडतोय का? आणि पडत असेल तर आता कितपत फायद्यासाठी शेतीसाठी हा उपयुक्त पडू शकतो पाऊस? आणि सध्या वातावरण कसं आहे बुलढाण्याचं? नक्की सिद्धेश, अत्यंत महत्वपूर्ण हा संपूर्ण जूनचा अखेर जो आहे तो शेतकऱ्यांसाठी ठरताना पाहायला मिळतोय। गेल्या 2-3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक असा मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळतोय। काल सायंकाळपासून अक्षरशः धो-धो स्वरूपात हा पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसलाय। त्यामुळे बुलढाण्यातील बुलढाणा असेल, खामगाव असेल, चिखली, मेकर, त्याचबरोबर संग्रामपूर तालुक्यात तर चक्क केदार नदीला या ठिकाणी मोठा पूर रात्री दरम्यान आल्याचं चित्र पाहायला मिळालंय। त्यामुळे निश्चितच गेल्या जून महिनाभरापासून शेतकरी जो आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता आणि जून अखेर का होईना या दमदार पाऊस जो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्यानं बरसत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारपर्यंत पाऊस पडेल अशी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र या संपूर्ण पावसामुळे नदी नाले जे आहे सिद्धेश ते एक झालेले आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय, काही ठिकाणी झाडे मोठमोठी उलमडून पडलेली आहे। एकंदरीत दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता, तर गेल्या 2 दिवसामध्ये ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे ते या ठिकाणी संपलेली आहे आणि शेतकरी कुठेतरी शेतीमध्ये ओल निर्माण होईल आणि त्यानंतर पेरणीला सुरुवात करेल या प्रतीक्षेत होता। आणि आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पेरणा सुरू झाल्याच्या बातम्या देखील आपल्याला या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे निश्चितच 2 दिवसामध्ये आणि काल रात्री जो पाऊस या ठिकाणी धो-धो स्वरूपात बरसला तो शेतीसाठी अत्यंत महत्वाचा नक्कीच प्रफुल्ल, त्यामुळे एकंदरीत जो काही पाऊस आता सध्या गोंदियामध्ये झालाय तो शेतीसाठी नक्कीच
फायद्याचा ठरू शकतो. धन्यवाद प्रफुल्ल, तू दिलेल्या माहितीसोबत. आणि माझ्यासोबत माझे सहकारी राकेश रामटेके आणि भाग्यश्री प्रधान सुद्धा होते. आपल्या दोघांचे सुद्धा आभार.